जलव्यवस्थापनाच्या दृष्टीने जगप्रसिद्ध लोणारचा अभ्यास ज्या खाऱ्या पाण्याच्या सरोवरासाठी हे उल्काघाती किंवा ज्वालामुखी निर्मित विवर प्रसिद्ध आहे. त्याचे मुख्य स्वरूपच निसर्गप्रदत्त जलसंस्कृतीचा वारसा आहे. आणि हे जे दूर मंदिर जे आहे मित्रांनो, हे कमलजा माताचं मंदिर आहे बघा. त्यामुळे इथे धार्मिक व सांस्कृतिक वलय जन्मले. खारी पाणी सरोवर तर जलधारा इथलचे तीर्थकुंड, बारवांचे पेयजल हे आरोग्यासाठी फार पवित्र मानले गेलेले आहे. तर असं सुंदर हे निसर्गरम्य वातावरणात वेगवेगळे हेमाडपंथी मंदिर पण इथे आहे. इथून 1923 पासून इथे वेगवेगळे विद्वान, वेगवेगळे सायंटिस्ट, वेगवेगळे आयुर्वेदिक वनस्पती इथे असल्यामुळे वेगवेगळे आयुर्वेदिक डॉक्टर पण या भूमीला भेट देण्याकरता वळालेले आहे. असे सुंदर लोणार विवर. या सरोवराबद्दल मी तुम्हाला अजून बरीचशी माहिती सांगणार आहे. मला एका दूर झाडावर छान एक सुतार पक्षी दिसलेला आहे, तर मी तुम्हाला तो सुतार पक्षी दाखवण्याचा एक प्रयत्न करतो माझ्या कॅमेरामधून. थोडा दूर येतो. हे सुंदर लोणार विवर. मी सुतार पक्षी दाखवतो मित्रांनो तुम्हाला. कॅमेऱ्याला मी झूम करतोय. बघून घ्या. हा छान सुंदर सुतार पक्षी. त्याला अजून जवळ मी हे करतो कॅमेरा. दूर असल्यामुळे थोडा कॅमेरा माझ्याकडनं शेक होतोय. बघून घ्या मित्रांनो. सुतार पक्षी. पक्षी निरीक्षण करायचं असेल तरी तुम्ही लोणारला येऊ शकता. छान निसर्गरम्य वातावरण आहे लोणार सरोवराचं. मी मित्रांनो तुम्हाला छान मोर पण दाखवतो. मोरानं छान मस्त पिसारा फुलवलेला आहे. बघून घ्या. थोडं दूर असल्यामुळे माझ्याकडनं कॅमेरा थोडा हलतोय, पण छान पक्षी निरीक्षण चालू आहे माझं. आणि लोणार विवर हे माझ्या असं वाटतंय की युनिक. म्हणजे याला मी तुम्हाला लोणार सरोवरांचे वेगवेगळे नाव पण सांगतो. याला नाभी तीर्थ पण म्हणतात, लवणादित्य तीर्थ पण म्हणतात, देवीचे तळे पण म्हणतात, कमलाकृती विवर पण म्हणतात. कमलच्या माताचं मंदिर पण दाखवलं मी तुम्हाला. बघून घ्या. छान पक्षी निरीक्षण पण चालू आहे. छान मस्त मोराचा तर पूर्ण मला एक फुटेज व्यवस्थित भेटलेली. मी थोडं पुन्हा झूम करतो मोरावर. एकदम सुंदर इमेज भेटल्यात. थोडी हे समोरची लांडोर आहे आणि मोर पिसारा फुलून त्यांना अट्रॅक्ट करतो लांडोरांना. आणि थोडं पावसाळा म्हणजे पाणी पण पडतोय. आणि अशा सुंदर वातावरणात माझं पक्षी निरीक्षण पण चालू आहे. आता मी खाली कमलच्या माता मंदिरपर्यंत पोहोचणार आहे. आता साधारण 2 वाजलेले आहे. मला तर तिथे पोहोचेपर्यंत किती वेळ लागतो आणि मी अंतर किती कापू शकतो तर तिथे वेळेवर गेल्यावरच कळेल मला. इथलं जल परीक्षणाचं म्हणलं तर इथलचा pH नाही का मित्रांनो 10 ते 10.5 एवढा असतो बघा. जल समृद्धी जलवाहून जास्त खारट आहे इथे. आणि पाण्याच्या क्षाराचे विश्लेषण म्हणजे क्षारामध्ये सामूची आम्लता विषमता दर्शक आहे.
10 ते 10.5 एवढी येते. आपण खाली गेल्यावर पाण्याचं पण बघणारच आहे काय काय नाही. ते ठराविक पॅरामीटर करणार मी तिची टेस्ट. असं सुंदर असं हे लोणार विभाग. एकदम सुंदर. आता पुन्हा पुढे भेटली मला मोराची छान. एकदम छान फुटेज भेटलेली आहे. मित्रांनो, माझं सुंदर असं पक्षी निरीक्षण चालू आहे आणि मी छान पक्षी निरीक्षण पण करतो आहे. मी लोणार इथे आलेलो आहे आणि मी तुम्हाला वेगवेगळ्या हेमाडपंथी मंदिर, पक्षी, त्याच्यानंतर सरोवराची निर्मिती कशी झाली अशी एक छानशी माहिती तुम्हाला देणार आहे. मित्रांनो, माझं सफर नावाचं चॅनल आहे. तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा. आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या लोणार सरोवरच्या व्हिजिटबद्दल थोडीशी माहिती पण तुम्ही शेअर करू शकता. अशा सुंदर वातावरणात माझं पक्षी निरीक्षण चालू आहे. मी पुन्हा एकदा झूम करतो मोरावर. बघून घ्या, एकदम सुंदर असा पिसारा त्यानं फुलवलेला आहे. आमचे झाडे कसं काय वाढले रे मित्रांनो, हे आहे वीरज धारातीर्थ. लोणार येथे जलसंस्कृतीची ही विविध रूपं आहेत. त्यातील एक म्हणजे महत्त्वपूर्ण धारातीर्थ म्हणजे वीरज धारातीर्थ. गंगा भोगावन तीर्थ व कपिला धारातीर्थ या नावानेही हे तीर्थ ओळखले जाते. म्हणजे अखंड धार येतो आपण गंगा तुल्य मानले जाते. येतात जीवनांचे पाप नष्ट करणारी, भोगावती व शरीराचे पवित्र देते. अप्रत्यक्षपणे बाह्य व आंतरिक पवित्र हे वीरज जलधारा आहे. असं सुंदर हे 12 महिने वाहणारे ही अखंड कपिला धारा तीर्थ. त्याबद्दल अनेक वेगवेगळ्या दंतकथा आहेत आणि ही सुंदर एक छोटीशी वाट खाली जाण्याकरता साधारण हे 1.5 किलोमीटर आपल्याला अगर हळूहळू जाणं पडणार आहे. लोणार सरोवर संदर्भात आम्ही छोटीशी छानशी दंतकथा. भगवान विष्णूने लवणासुराचा वध केला म्हणून 12व्या शतकात श्री बाल विष्णू मंदिर, दैत्यसदन मंदिराची निर्मिती झाली. तिथे चक्रधर स्वामी पण 2 वेळेस येऊन गेलेले आहेत. आणि असं छान हे निसर्गरम्य जबरदस्त छान मंदिर. तिथं महादेवाचं पण मंदिर आहे. तिथे धर्मविधी आणि शिक्षण केंद्र पण होतं. सीता नाणी वगैरे. ती धारा भूमी म्हणून एकत्र ओळखले जाते. वीरज धारातीर्थ आहे. पाप हरेश्वर धारातीर्थ पण आहे. सीता नाणी धारातीर्थ आहे. तिथे मित्रांनो खाली गेल्यावर ठराविक अंतरावर गेल्यानंतर इथे चेकपोस्ट लागतं. त्या चेकपोस्टला आपल्याला तिकीट काढणं पडतं आणि इथून मग आपल्याला खाली लोणार रिव्हरमध्ये जाता येतं. काही अंतर खाली गेल्यानंतर मला ते चेकपोस्ट लागणार आहे. त्या चेकपोस्टच्या अलीकडेच छानसं पाण्याचे एक छोटीशी अशा वाहतं पाणी लागतं.
मन प्रसन्न होऊन जातं वाहतं पाणी पाहिलं. असं सुंदर छान संत असं शांत पाणी वाहत आहे, मन अगदी प्रसन्न होऊन जातं. लोणारच्या जलसृष्टीला व जलसंस्थेला भक्कम आधार आहे. तीर्थकुंड आहे, बारव आहे, छोटे छोटे धबधबे आहेत. तसेच छान सुंदर लोणार रिव्हर इथून पाणी, बारावीमधनं पाणी पडलेलं धबधबा, ते सुंदर असे पाहायला. आता आपल्याला मित्रांनो छोटंसं चेकपोस्ट लागणार आहे. तिथे आपल्याला खाली जायचं असेल तर तिकीट वगैरे काढणं पडणार आहे. सोबत जाताना पाण्याची बॉटल वगैरे घेऊन जाणे, कारण की तहान जास्त लागते. माझ्यात पाणी वगैरे काही भेटत नाही पिण्याचं. मित्रांनो इथलची प्रत्येक वनस्पती ही आयुर्वेदिक आहे. आणि हे बघा, हे छोटंसं चेकपोस्ट. तिथे गेल्यानंतर पूर्ण विचारतात आपल्याला तुमच्याकडे कोणकोणतं सामान आहे, काय काय आहे. आणि प्लास्टिकची बॉटल तुम्ही आज घेऊन जात असाल तर ते स्टिकर लावतं त्याला, म्हणजे येताना ते स्टिकर त्यांना दाखवायचं, म्हणजे बॉटल आपण तिथे डिस्कार्ड म्हणजे फेकून दिली नाही असं म्हणतात. आणि मी प्रवेश केल्यानंतर मला लागली मित्रांनो शुक्राचार्याची वेशशाळा. याच्याबद्दल तुम्हाला छान असे माहिती सांगणार आहे. इकडची जी वेशशाळा ही शुक्राचार्याची, की शुक्राचार्य हे दैत्यांचे गुरु होते. समुद्र मंथनाच्या वेळेस जेव्हा अमृत निघालं होतं तेव्हा ते सगळ्या देवतांना पिऊन घेतलं होतं अमृत. पण दैत्य त्यामुळे मरत होते, तेव्हा युद्ध व्हायचे तेव्हा दैत्य मरून जायचे. मग शुक्राचार्यांना चांगलं महादेवाला प्रसन्न करून संजीवनी विद्या प्राप्त केली. आणि संजीवनी विद्या प्राप्त केल्यानंतर त्याची ही इथे वेशशाळा येते. त्यांना म्हणजे गुरुकुलच होते हे. ते राक्षसांना जिवंत वगैरे करायचे. इथे कीर्तिमुख आहे, हे पण आहे इथे, हत्तीची पण कलाकृती आहे वेगवेगळी, आहे कीर्तिमुख आहे. इथे श्राद्धविधी, अस्थिविसर्जन, गयास्थानाचे विधी करावेत असे विष्णू गयास्थान म्हणजे लोणार होय. भारतातील प्रसिद्ध विष्णू गयास्थान राहिलेले आहे. ब्रह्मगया बिहारमध्ये, विष्णुगया महाराष्ट्रात म्हणजे लोणारला, रुद्रगया करिवर म्हणजे कोल्हापूर इथे आहे. इथे शैव आले, वैष्णव आले, शाक्त आले, जैन आले, विविध संप्रदाय इथे स्थिरावलेला आहे. ऋषी मुनींच्या वास्तवाची ही तपोभूमी राहिलेली आहे मित्रांनो. इथे याज्ञवल्क्य व अगस्ती व शुक्राचार्य इथे राहिलेले आहेत. शुक्राचार्याची वेशशाळा आहे. हनुमंताची आई अंजनीची इथे तपस्थली केलेली. श्रीराम, लक्ष्मण, सीता, युधिष्ठिर व पांडव यांनी इथे येऊन पूर्वजांचे पिंडदान केलेले आहे. इथे दर 7 वर्षांनी कपिला संगम कुंडावर देशभरातून वेगवेगळे भक्त हजारो संख्येने स्नान करण्याकरता येतात. असे हे सुंदर मंदिराचे अवशेष पडलेले, फार आक्रमण झालेले बरेचसे मंदिरं पाडण्यात आलेले आहेत. या इथे वेगवेगळे दगड वगैरे सापडायचे बघा. आगेट, कॅलोराइट, कार्नेलियन, कॅल्सोडोनी, कोरल, क्रिस्टल, गार्नेट, फियान्स, जेड,
लॅलिस ओपल असे वेगवेगळे इथे युनिक असे स्टोन सापडायचे बघा. इथे शुक्राचार्य पूर्ण ग्रहतारांचा अभ्यास करायचे बघा. म्हणजे ते आतून ते राऊंडचा शेप जे आहे एक सपोर्टेड त्याला पोल लावलेले आहे, कारण की पूर्ण स्ट्रक्चर व्यवस्थित उभं राहायला पाहिजे म्हणून. या इथून बघा पूर्ण राऊंड, या इथं हा राऊंड पूर्ण बुजवलेला आहे, कारण की स्ट्रक्चर खाली येऊ शकते. सपोर्टेड बोर्ड पण लावलेले आहे ना. हे कीर्तिमुख आहे. कीर्तिमुखाची मी गोष्ट सांगितलेली आहे तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलवर बघा, छान माहिती. इथे वेगवेगळ्या झाडं आढळतात बघा. सागवान आढळते इथे, सीताफळ पण आहे. छान शंभू महादेवाची पिंड, बम बोले. मी इथे जे आयुर्वेदिक वनस्पती आढळते त्याची माहिती सांगणार मी. शरपंखी आढळते इथे, बिबा पण आढळतो, लिंब, पळस, पिंपळ, वड, चंदन, औदुंबर, दुधा, हिवरा, निलगिरी, चंद्रज्योती असे वेगवेगळे पेत वस्तू पण येते. येरमुळी पण बरं का, संबीर असे वेगवेगळी वनस्पती आहेत. वैदिक काळात ऋषी परंपरेमुळे आजपर्यंत थोडंफार फरकाने वनसंपदा इथे आढळतेच. जे औषधी वनस्पतीचं जाणकार आहे ना, त्यांना इथे म्हणजे त्यांच्याकरता हा लोणार दिवस खजाना आहे. असं सुंदर संकुलात झाला उडाला जाणार आहे. मन प्रसन्न होतात ना नक्की. आणि निसर्गाचे सानिध्य ही सुंदर अशी पायवाट. थोडी भीती वाटते, कारण की एकटा असल्यामुळे थोडं भीती वाटते. इथे सोबत कोणाला तरी घेऊन जा. असे वेगवेगळे जीव जंतू आहे इथे. कुमारेश्वर भगवान शिवाचे पण एक प्राचीन मंदिर आहे. तिसरी धारा म्हणतात, प्रवाह असं त्याला म्हणतात. बघा हा किती वेगवेगळा जीव दिसतो. पैसा झूलॉजीचे विद्यार्थी पण इथे रिसर्च करण्याकरता येऊ शकता. बॉटनीचे विद्यार्थी पण येऊ शकता. बघून घ्या. असे वेगवेगळे झाडांचे सीड पडलेले. मी आता प्रभू रामचंद्राच्या मंदिराकडे जाणार आहे. मित्रांनो, मी लोणार सरोवर इथे आलेलो आहे आणि हे जे मंदिर आहे नमस्कार मित्रांनो, मी सध्या आलेलो आहे लोणार रिवर इथे. आणि हे जे मंदिर बघताय हे प्रभू रामचंद्राचं मंदिर आहे. जेव्हा दशरथ राजाचं निधन झालं होतं तेव्हा अस्थि विसर्जनाकरता प्रभू रामचंद्र श्री पैनगंगा नदीत आले होते. या पैनगंगे नदीत अस्थि विसर्जन केल्यानंतर पिंडदानासाठी या वातावरणात बाकीचा विधी श्री प्रभू रामचंद्रांना केलेला आहे. तर हे छान असं प्रभू रामचंद्रांचं निशस्त्रधारी मंदिर आहे. या ठिकाणी प्रभू रामचंद्रांना
शस्त्र वगैरे काहीच नाही त्यांच्या हातात, धनुष्यबाण वगैरे काहीच नाही. असं हे लोणार बिवर येथील प्रभू रामचंद्राचं निशस्त्रधारी मंदिर. आत प्रभू रामचंद्राची छान मूर्ती आहे, जी की निशस्त्रधारी आहे. बघून घ्या आत आहे. यातली पूर्ण माहिती देणारच आहे तुम्हाला छान. तत्पूर्वी मंदिर परिसरातील बाहेरील भाग काही दाखवतो मी तुम्हाला. बघून घ्या. छोटेसे बारो आणि बघून घ्या कीर्तिमुख. मित्रांनो, श्रीरामाच्या मंदिरासमोर छान मारुतीचं, हनुमंताचं छान मंदिर आहे. बजरंगबलीचं मी दर्शन करून आत मस्त छान प्रभू रामचंद्राचं जे मंदिर आहे ते बघण्याकरता आत जाणार, मूर्ती बघण्याकरता. खाली कीर्तिमुख आहे. वरती जे आहे ते इथे गणेशपट्टी आणि आत हे जे आहे हा रंगमंच आहे, म्हणजे कलाकारांना त्यांची कला सादर करण्याकरता. आणि हे जेवढे इथे कृष्णदेवराय पण येऊन गेलेले आहे. आणि हे जे दिसतंय मित्रांनो आत सुंदर प्रभू रामचंद्राची निशस्त्रधारी मूर्ती. ही गणेशपट्टी, तुला द्वारपाल आहे, गंगा यमुना, खाली कीर्तिमुख, द्वारपाल, गंगा यमुना, अशी छान ही प्रभू रामचंद्राची मूर्ती. 3 साईडला एंट्रन्स आहे. इथे म्हणजे प्रेक्षक बसण्याकरता ही जागा केलेली आहे. इथे कलाकारांना त्यांची कला रिप्रेझेंट करण्याकरता रंगशिला असं छान सुंदर हेमाडपंथी असे कोरीव काम आहे. मंदिराच्या बाहेरील बाजू दाखवण्याचा एक प्रयत्न करतो. काही अवशेष पडलेले मंदिराचे. लोणार सरोवरामध्ये नाही का 11 तलावांच्या निर्मिती झालेले असे वैशिष्ट्य नगर आहे. 3 नैसर्गिक निर्मिती विवार येथे, धारातीर्थ व निसर्गाची देणगी येते इथे वेगवेगळे. एक खाऱ्या पाण्याचं विवर आपलं मेन, एक गणपती तलाव, एक अंबर तलाव, एक नबी तलाव, एक नवाब तलाव, एक उंबर झिरा तलाव, काळ्या पाण्याचा तलाव, जुना तलाव, लेंडी तलाव, अंबोरा तलाव. मंठा रोडवर पण एक दुर्गा टेकडी म्हणून त्या दरम्यान एक तलाव आहे, जो की मानव व पशुपक्ष्यांकरता पिण्याकरता हे केलं जातं. मी तलावाची माहिती पण सांगतोय तुम्हाला छान. या मंदिरासंदर्भात पण छान एकदम कलाकृती छान इकडच्या. हे सुंदर हेमाडपंथी मंदिर. असं सुंदर हेमाडपंथी मंदिराचा खजाना आहे. ज्यांना कोणाला हेमाडपंथी मंदिर खरंच बघण्याची आवड असेल त्यांनी इथे येऊ शकता. इथे फार जुन्या काळापासून इथे साबणाची निर्मिती व्हायची, काचेची निर्मिती पण व्हायची मित्रांनो या ठिकाणी. म्हणजे आता रिसेंटपर्यंत म्हणजे
म्हणजे निजामांना पण इथे बाजारपेठ म्हणजे त्यांची केली होती काही. मौर्य झालं, वाकाटक या काळापासून थेट मोगलपर्यंत इथे मिठाचे उत्पादन व विविध रूपातील क्षारांची प्राप्ती व विक्री होत राहिलेली आहे. बघा म्हणजे किती तेव्हा याची रेलचेल असेल. या इथून एक ॲगेट नावाचा एक मौल्यवान दगड पण इथे प्राप्त व्हायचा बघा. बघून घ्या. हे असं लोणार विवर छान रिमझिम पाऊस पडतोय. अशा सुंदर वातावरणात मी मस्त पक्षी निरीक्षण पण करतोय, हेमाडपंथी मंदिराची माहिती पण घेतोय आणि एक दिवस जरा मी निसर्गाच्या सानिध्यात वेगळा जगतोय. छत्रपती संभाजीनगरपासून लोणार विवर काहीतरी 165 किलोमीटर आहे एअरपोर्टपासून. आणि मला थोडा उशीर झालेला. तर मी कमलजा माता मंदिरापर्यंत म्हणजे पोहोचतो की नाही माहीत नाही, पण इथलच्या वडाखाली चक्रधर स्वामी आणि यादवकालीन कृष्णदेवराय हे पण येऊन गेल्याची एक नोंद आहे बघा. मित्रांनो, मी इथे तलावामध्ये वारकरी बदक बघितला, त्याच्यानंतर गोल्डन डक पण बघितला, राखेडी धनेश बघितला आणि शराडी पण बघितला, वेगवेगळ्या वनस्पती पण बघितल्या आणि हेमाडपंथी मंदिर पण बरेचसे बघितले. हेमाडपंथी मंदिर पण बघण्यासारखे इथलचे. ज्यांना जुन्या मंदिरांचा अभ्यास करायचा असेल तर नक्की इथे येऊ शकता तुम्ही. 13व्या शतकात चक्रधर स्वामी महानुभाव पंथाचे मुख्य संस्थापक विभागात येऊन गेलेले आहे. यादव नरेश कृष्णदेव यांनी कमलजा माता मंदिराजवळ वडाखाली दर्शन घेतलेले आहे, लीला चरित्रामध्ये सांगितलेले आहे. मला जेवढी माहिती आठवते तेवढं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. एखादा शब्द कमी जास्त होऊ शकतो माझा आणि माझं पाठांतर एवढं नाही, पण मी माझ्या पद्धतीने सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो. बघून घ्या मित्रांनो. म्हणजे हे मंदिर नाही का अर्ध खाली गेलेलं, अजून इथे उत्खनन केलं तर बराचसा मंदिराचा पोषण पण घालता येऊ शकतो. हे वेगवेगळे पैसा म्हणतो मी, इथे वेगळेच आहे, मोठले जास्त. थोडा मंदिराचा काही परिसरातला भाग पडलेला दिसतोय आणि बराचसा वेळ झालेला आहे. एकदम शांतता झालेली. 4:30 ते 5 वाजलेले आता आणि मला वापस पण जायचं. मला वापस जायला कमीत कमी 2 ते 2.5 तास लागणार. त्यामुळे मी माझं आता थोडं जाण्याची ओढ लागली नाही, फास्ट बघतोय. थोडं रिमझिम पाऊस पडतच आहे, कारण की त्या चेकपोस्टवर नंतर 5:30-6 नंतर म्हणजे सोडत नाही ते कोणाला टुरिस्टला. आणि त्याच्या आत मला जाणं गरजेचं आहे, कारण की सरोवराला चोही बाजूनं कंपाऊंड केलेले, त्यामुळे असं जंगली प्राण्याची वगैरे भीती नाही आहे. पण शेवटी इथे आहे बिबट्या वगैरे. असं सुंदर वातावरणामध्ये मी असं मंदिर निरीक्षण वगैरे पण चालू आहे. तुम्ही नक्की लोणार विवर इथे व्हिजिट करा. वेगवेगळ्या मंदिरांचा अभ्यास करा, पाण्याचा अभ्यास करा, पक्ष्यांचा अभ्यास करा, वनस्पतीचा अभ्यास करा. ते बघण्याकरता या. इथलचं पाणी तुम्ही किती एका ग्लासमध्ये वगैरे घेतलं आणि त्याच्यात तुम्ही हळद टाकली तर ते पाणी पूर्ण लाल होऊन जातं आणि वापस लिंबू टाकलं तर ते कलर चेंज होऊन पुन्हा आहे त्या कलरमध्ये येऊन जाते हळद टाकली. असं हे सुंदर लोणार विवर. येऊन ज्या रिमझिम मस्त छान पाऊस पडतोय आणि त्या पावसामध्ये हे छोटंसं मंदिर, त्या मंदिराच्या वरती काही वानरसेना पण दिसलेली मला. हा जो पक्षी आहे हा शराटी पक्षी, वकील पण म्हणता याला. बघून घ्या मस्त, जसं की या मंदिराचे भालदार आणि चोपदार आहे अशा पद्धतीने मस्त मुक्त विहार करताय लोणार विवरमध्ये. हे सुंदर असं पाण्यामध्ये हेमाडपंथी मंदिर गेलेलं. मित्रांनो, या इथून मी एंट्री केली होती बघा, इतक्या दूर आहे गोमुख. मित्रांनो, मी तुमचा निरोप घेतो. माझं सफर नावाचं चॅनल आहे, कृपया लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर पण केला.
माझी ही माहिती तुम्हाला कशी वाटली तुमच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा. थोडीफार चूक झाली असेल तर क्षमा करा. तर माझ्या पद्धतीने मी तुम्हाला ही सुंदर माहिती देण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. तुम्ही नक्की लोणार सरोवर इथे व्हिजिट करा आणि एक दिवस निसर्गाच्या सानिध्यात जगा. असं सुंदर वातावरण आहे लोणारला. धन्यवाद मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू.